आपण सगळे समर्थांचे मनाचे श्लोक लहानपणापासून म्हणत आलो आहोत आणि आजही त्याचं आपण नित्य पठन करतो। पण आपल्या सर्वांच्या दुर्दैवाची गोष्ट म्हणजे येत्या शुक्रवारी याच मनाचे श्लोक या नावाच्या टायटलने एक चित्रपट येतो आहे, ज्याचा ट्रेलर जर आपण बघितला तर त्याचा समर्थांशी अर्थार्थी काही संबंध नाही। आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून यांना स्वातंत्र्य देतो, पण श्री संतांचे, आपल्या महाराष्ट्रामधल्या संत परंपरेचे असे ग्रंथ आणि त्या ग्रंथाची नावं वापरण्याचा यांना अधिकार कोणी दिला? जर पटकथा स्वतः लिहिली असेल तर त्याचं टायटल सुद्धा स्वतः लिहिलेलं असलं पाहिजे। आमच्या संतांच्या पवित्र ग्रंथांचे टायटल तुमच्या चित्रपटांना वापरू नका। त्यात कदाचित समर्थांचा उल्लेख असेलही, पण म्हणून संपूर्ण चित्रपटाला मनाचे श्लोक असं नाव देणं कितपत योग्य आहे? सर्व समर्थ भक्त आणि महाराष्ट्रातले जेवढे कोणी असे लोक असतील ज्यांना संत परंपरेचा आदर आहे, त्यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला पाहिजे आणि आपल्याला शक्य आहे त्या मार्गाने आपण या चित्रपटाला विरोध नोंदवू। जय जय रघुवीर समर्थ।